स्वामींची एवढी सेवा, नामस्मरण करून मनोकामना पूर्ण का होत नाहीत? नेमकी चूक कुठे होते? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा करूनही मनासारखे का होत नाही? आपले नेमके कुठे आणि काय चुकते? यावर उपाय काय? जाणून घेऊया. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहेत. दररोज न चुकता सर्वांचे स्वामींचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते. अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथाची पारायणे केली जातात. नित्यनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्यासह देशविदेशात स्वामींचे मठ, मंदिरे आहेत. या मठात स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष पूजा करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो. समस्या, अडचण, संकट असले तर स्वामींना मनापासून हाक मारावी. स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात, संकट मुक्त करतात, अडचण दूर करतात असे अनेकांचा अनुभव आहे. स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात. भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव देतात. असे अनेक जण आवर्जून सांगत असतात. असे का होते? यावर उपाय काय? नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो, सेवा करतो, मठात न चुकता जातो, गुरुवारी विशेष पूजन, नामस्मरण करतो, जे जे शक्य होईल ते करतो. असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाहीत. जी अपेक्षा आहे त्यांची पूर्ती होत नाही असे अनेकांना वाटत असते. आपण कुठे कमी पडतो का असे विचारही मनात येत असतात. मनात भीती वाटते, घाबरायला होते. असे का होते? यावर उपाय काय? याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते. स्वामींवर श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. अनेकदा आपण आपल्या इच्छा, मनोकामना, नवस, संकल्प हे आप्तांना, जवळच्या व्यक्तींना, अगदी खास लोकांना, मित्रांना सांगत असतो. त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते. यासोबतच आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो. आपापल्या परीने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतो. मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक एवढी सेवा करत आहे असेही सांगतो. इथेच चूक होते. असे सांगितले जाते, परंतु मनातील संकल्प, इच्छा, विशेष मनोकामना कुणालाही सांगू नयेत असे सांगितले जाते. त्याची वाच्यता करू नये. तसेच आम्ही स्वामींचे अमुक करतो, तमुक करतो, स्वामींची एवढी सेवा करतो, तेवढी सेवा करतो असे तर अजिबातच सांगू नये. आपली इच्छा गुप्त ठेवावी. अगदीच बोलावेसे वाटले तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा. स्वामी नक्कीच शुभ करतील असे सांगितले जाते. करी कृपा आम्हावरी सर्वदा. आरती केल्यानंतर आवर्जून म्हणा स्वामी समर्थ मंत्रपुष्पांजली. मंत्रपुष्पांजली ही आरतीच्या शेवटी म्हटली जाणारी प्रार्थना आहे. श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजेच सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अचलोपम म्हणजेच उपमान न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानस्पद आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. ते सर्व साक्षी आहेत. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटांपासून वाचवणारे आहेत. स्वामी परमेश आहेत. स्वामी समर्थांचा अनुभव अनेकांना आलेला आहे. अनेक जण स्वामींच्या अनुभवाबाबत भरभरून बोलतात. स्वामींची मनापासून पूजा, उपासना, आराधना, भक्ती करतात. नित्यनेमाने स्वामींचे स्मरण, नामजप, मंत्रपठण करतात. स्वामींचे पूजन, आरती झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मंत्रपुष्पांजली आवर्जून म्हणावी असे सांगितले जाते. आपल्याकडे आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्याची परंपरा आहे. मंत्रपुष्पांजली ही आरतीच्या शेवटी गायली जाणारी प्रार्थना आहे. याचा एक अर्थ फुलांची ओंजळ अर्पण करणे असा होतो. तर स्वामी समर्थ महाराजांची मंत्रपुष्पांजली. पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकारकार परत्पर गुरो
आम्हा तुझा आसरा. मूलाधार जगत प्रभू तुझी लीला न जाणे कोणी. देवा विघ्नहरी आम्हावरी करी आडो न माया गुणी. आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदस्थही माय बापा. स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्वतापा. दावी स्वरूप मज लावणी ज्ञानदीपा. धर्मग्लानी कराल काल कलिहा शास्तानुरेयामही. तत्वांचा ल माग मुसन दिसे धुंडोनी सत्वातही. भक्ता न्याय प्रमंत दंड करण्या येई विजय दत्तहा. होईलीन अनन्य भावे चरणी वंदी सदा दासहा. विधी हरिहरे कृपे मिळाले परमगुरु स्वरूपे देखता नेत्र घाले. अनुपम तव प्रीतिलीन होता ती भक्त तव पद जन देशी धन्य तू एक दत्त. परमात्मा पुरुषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा. लीला विग्रही सूत्रधार हृदयी राहोनिया आचरा. ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा. अर्पितसे सुमनांजली तव प्रदा प्रेमे जगद्गुरुवरा. ब्रह्मा इंद्रासुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझ्या पदा. ओंकार स्वरूपा तु वेद जननी दुर्वीण आम्हा कदा. भावे ज्या भजता बिवनी पळती दैन्यादी सर्वापदा. गायत्री सुमने नमो करी कृपा आम्हावरी सर्वदा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.